वेगवेगळ्या टप्प्यावर या ठिकाणी वेगवेगळे वळणं या निवडणुकीने घेतली, पण आपण कुठेही या निवडणुकीमध्ये विचलित न होता शेवटच्या घटकेपर्यंत अतिशय घोर मेहनत आपण साऱ्यांनी केली। महाविकास आघाडीतील सारेच पक्ष, शेतकरी कामगार पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, त्यासोबत या ठिकाणी समाजवादी पक्ष असेल, आम आदमी पार्टी असेल, रिपब्लिकन चळवळीतील आपले सारे सहकारी असतील, वंचित बहुजन पक्ष असेल, आपल्या सोबत काम करणाऱ्या साऱ्या ज्या मंडळींनी आपल्याला पाठिंबा दिलेला होता, असे साऱ्या संघटना असतील, सारे पक्ष असतील, या साऱ्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य या निवडणुकीमध्ये आपल्याला लाभलं। निवडणुकीच्या शेवटापर्यंत अतिशय जोरदार रंगत आपण साऱ्यांनी या निवडणुकीमध्ये आणली, पण दुर्दैवानं शेवटचा जो यशाचा टप्पा असतो तो गाठण्यामध्ये आपल्याला अपयश आलेला आहे। पण निवडणुकीची 2-2, 3-3 स्थित्यांतर होत असताना या ठिकाणी खटारा निशाणीची 2.25 लाख पत्रकं आपण वाटली। त्याच्यानंतर फॉर्म भरायला जात असताना मशालीची उद्घोषणा केली। तदनंतर आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शिट्टीचं चिन्ह मिळालं। अगदी विसाळल्यागत, वेड्यागत आपण साऱ्यांनी मेहनत केली आणि सर्वांच्या पर्यंत हे चिन्ह अतिशय यशस्वीपणानं पोहोचवलं। निवडणुकीच्या दिवशी माझ्या इतक्या वर्षाच्या पाहण्यामध्ये खारघरसारख्या शहरामध्ये 5:45 वाजता सर्वच्या सर्व 100% पोलिंग एजंट मतदान केंद्रामध्ये पोहोचवण्यापर्यंत आपण यशस्वी झालो। मतमोजणीच्या दरम्यान जे काही निकाल आले, एकूणच महाराष्ट्राचा निकाल आपण बघतोय, अतिशय धक्कादायक लागलेला आहे। आणि ज्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी नागरिक भेटत होते, आपल्या समस्या सांगत होते, आपल्या व्यथा बोलून दाखवत होते, त्या व्यथा जाग्यावर असूनही त्या व्यथांसहित प्रशांत ठाकूर यांना नागरिकांनी जवळपास 2.25 लाख मतं दिलेली आहेत। पण अशा परिस्थितीत ही आपण लढत असताना शेवटच्या घटकेपर्यंत या निवडणुकीमध्ये ट्विस्ट येत गेले। शिवसेना आपल्या सोबत आहे, महाविकास आघाडी सोबत आहे असं आपण खालून सांगत असताना महाविकास आघाडीचा कुणी नेता मात्र ते बोलत नव्हता आणि त्याचा परिणाम जनतेवर निश्चितपणानं झाला। काही अंशानं त्यामुळे असेल किंवा अन्य काही कारणामुळे असेल, पण आपल्याला विजयापासून वंचित राहावं लागलेलं आहे। तुम्ही साऱ्यांनी जी जीवापाड मेहनत घेतली, जे जीवापाड प्रेम दिलं, जे सहकार्य केलं, त्याच्यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा उठून काम करण्याचं बळ निश्चितपणानं मिळलेलं आहे। जवळपास 1,32,000चा टप्पा या निवडणुकीमध्ये आपण प्रतिकूल परिस्थितीतही गाठलेला आहे आणि निश्चितपणानं उद्याच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी महानगरपालिका असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषदा असतील किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, या लढण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं गेलं पाहिजे याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीनं करू। आणि आज जरी आपल्याला अपयश मिळालेलं असलं तरी राखेतून जसं फिनिक्स पक्षानं झेप घेतली तशा पद्धतीनं भविष्याच्या कालखंडात आपण सारे जण नक्कीच काम करू, हा विश्वास मी आपल्याला देतो। आपण साऱ्या जणांनी जे सहकार्य केलं, जे प्रेम दिलं, जी घोर मेहनत केली, रात्रंदिवस जीवापाड मेहनत केली, त्याबद्दल आपला आभार व्यक्त न करता आपल्या ऋणातच राहणं मी पसंत करतो। आपलं आभार मानून आपल्या प्रेमाचा या ठिकाणी मी अधिक्षेप करणार नाही। आपल्या ऋणात राहून भविष्याच्या कालखंडामध्ये आपल्याला निश्चितपणानं या पनवेलच्या राजकारणामध्ये चांगले दिवस येतील, त्या दृष्टीनं नियोजनबद्ध काम आपण सारे जण मिळून करूया, अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो। आपण शांतपणानं आपापल्या घरी जायचं आहे। विजयी उमेदवारांचं आणि निवडणुकीच्या यंत्रणेचं त्या ठिकाणी मतमोजणीच्या कक्षामध्ये आभार मानून मी आलेलो आहे, त्यांचं अभिनंदन करून आलेलं आहे। आपण शांतपणानं आपापल्या घरी जायचं आहे।